दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकाय मानवे संसारहालाहलमोहशान्तये श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आज इथं ज्ञानेश्वरीच्या सकाळच्या प्रवचनासाठी आणि ध्यानासाठी म्हणून आपण जवळपास 50-55 दिवसांनंतर इथं जमलेले आहोत। 11 तारखेला 11 जून इथं शेवटचं प्रवचन झालं होतं। तेव्हा आपण 14वा अध्याय पाहून संपवलेला होता। त्याच्यानंतर मग 18 जूनला आपली 3 तासाची ध्यानाची बैठक होती म्हणून प्रवचन झालं नव्हतं। 25 तारखेला कार्यकर्त्यांचं एक शिबिर भुगावला आपण घेतलं। त्या शिबिरामध्ये मी सहभागी झालेलो होतो आणि 2 जुलैपासून म्हणजे रविवारपासून इथं गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू झाल्या। गुरुपौर्णिमेचा उत्सव 16 तारखेला रविवारी झाला आणि त्याच्यानंतर येणारा रविवार म्हणजे 23 जुलै मोठ्या उत्सवानंतर जी सुट्टी असते त्या सुट्टीमध्ये आपला गेला म्हणून त्याही दिवशी प्रवचन झालं नाही। आणि मग नंतर 30 जुलैचा जो रविवार आला तो 5वा रविवार असल्यामुळं लेडी रमाबाई सभागृहामध्ये आपलं जे केंद्र झालं त्यामुळं इथं प्रवचन झालं नाही। आजपासून आपण 15व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। बाराव्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून भगवद्गीतेमध्ये ज्ञानकांड सुरू झालं। ज्ञानेश्वर महाराजांनी कांडत्रयामध्ये म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशा 3 विभागामध्ये भगवद्गीता सांगितली गेली असं म्हटलेलं आहे। कांडत्रय निरूपिणी श्रुतीच ही कोडीस वाणी, अत्यंत गोजीरवाणी अशी ही श्रुतीच आहे आणि याच्यामध्ये 3 विभागामध्ये निरूपण केलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्याच्यातला उपासना कांड संपल्यानंतर भक्ती योगाच्या अखेरीला भक्ताची जी लक्षणं सांगितली ती लक्षणं ज्ञानकांडामध्ये समाविष्ट होतात। याचं कारण परिपूर्ण जीवन ज्याचं झालेलं आहे त्याची लक्षणं ही ज्ञानी पुरुषाची देखील लक्षणं असू शकतात म्हणून तिथपासून ज्ञानकांड सुरू झालं। आपण 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ अशा पद्धतीने विज्ञानात्मक भाव पाहिला। 7व्या अध्यायामध्ये हा विज्ञानात्मक भाव हा शब्द प्रथम आला। तुम्हाला आठवते ना मी काय काय बोलतोय ते? आत्मज्ञान ही एक विशिष्ट वस्तू आहे, ती उपासनेने प्राप्त होते। त्याच्यासाठी कर्म हा पाया असू शकतो, ज्ञान विचार अंतःकरणात ठेवायचा असतो आणि ध्यानाची साधना ही मुख्य साधना त्याच्यामध्ये समजलेली आहे। अशा या आत्मज्ञानाकरता म्हणून
म्हणजे आत्मप्रचिती आल्यानंतर ती प्रचिती दृढ होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी व्यवहारामध्ये देखील काही एका श्रद्धा प्रेमाची आवश्यकता असते, विश्वासाची आवश्यकता असते. हे निरूपण 9व्या अध्यायापासून 9, 10, 11 या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. अशा प्रकारे ज्ञान, विचार, कर्म, ध्यान आणि श्रद्धा प्रेमादी मिळून आत्मज्ञान संपादन होतं. तरी देखील हा श्रद्धा प्रेमादीचा भाग आहे तो एक प्रकारे ज्ञान विज्ञान याचा देखील अंश आहे. आपण हे सर्व याच्या आधी पाहिलेलं होतं. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी खोली बंद करून ज्यांनी आपल्या स्वतःला कोंडून घेतलेला आहे अशा पुरुषांनी ध्यानामध्ये जी परमात्मा प्राप्ती करून घेतली, ती परमात्मा प्राप्ती खोली उघडल्यानंतर, दार उघडल्यानंतर जेव्हा जगताचा संबंध येतो, अनेक प्रकृतींशी संबंध येतो, तेव्हा हे ज्ञान टिकत नाही असं लक्षात जेव्हा येतं, हे ज्ञान खाली येतं. माझं तुझं अनेक प्रकारचे विकार, यामुळे हे ज्ञान खाली येतं. हे ज्ञान खाली येऊ नये म्हणून ज्ञान, विज्ञान, विचार 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला. आणि आत्मज्ञानाची प्रत्यक्ष साधनं आणि श्रद्धा प्रेमादी मिळून हे आत्मज्ञान टिकाऊ पद्धतीने होतं. 7व्या अध्यायामध्ये परा प्रकृती आणि अपरा प्रकृती अशा 2 प्रकारच्या प्रकृती सांगितल्या. एक कनिष्ठ प्रकृती आणि एक श्रेष्ठ प्रकृती, एक अष्टधा प्रकृती, पंचभौतिक देह आणि मन, बुद्धी आणि अहंकार, आणि एक जीव प्रकृती. या दोन्हीच्या दुहेरी सामग्रीतून, मसाल्यातून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि हे दोन्ही निर्माण करणारे भगवंतच आहेत असं भगवंतांनी सांगितलं. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा पलीकडचं श्रेष्ठ असं इथं काहीही नाही. हा जो परा आणि अपरा प्रकृतीचा विचार आहे, हाच विचार पुढं भगवंतांनी ज्ञानकांड सुरू झाल्यानंतर सांगायला सुरुवात केली. तिथं त्यांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संज्ञेनी हाच विचार सांगितला. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. हे जे शरीर आहे याला क्षेत्र असं म्हणतात, ज्याला 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अपरा प्रकृती असं म्हटलं, त्याला 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र असं म्हटलं. आणि एतत् यो वेत्तितं प्राहुः, हे क्षेत्र आहे, हा माझा देह आहे असं अशी जाणणारी जी माझ्याच अंतर्यामी शक्ती आहे, क्षेत्रज्ञ इति तद्विदः, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात असं भगवंत म्हणाले. आणि या 13व्या अध्यायामध्येच प्रकृती आणि पुरुष हा जो सांख्य विचार आहे, त्या सांख्य विचाराची वेदांती विचाराशी जोड घालून हा विचार भगवंतांनी 13व्या अध्यायामध्ये मांडला. त्याच्यामध्ये जे शरीर आहे त्याला प्रकृती असं नाव दिलं, आणि शरीराच्या आत राहणारं जे चैतन्य आहे त्याला पुरुष असं भगवंतांनी नाव दिलं. ही प्रकृती आणि पुरुष दोन्हीही परमात्म्यापासून झालेली आहेत. इथं सांख्य विचाराशी फारकत घेऊन वेदांती विचाराशी भगवंतांनी एकरूपता आणली. पण तोच विचार जो 7व्या अध्यायामध्ये सांगितला, तो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या नावानी आणि प्रकृती आणि पुरुष या नावानी 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला. चौदाव्या अध्यायामध्ये जी प्रकृती म्हणून म्हटली जाते अथवा अपरा प्रकृती म्हटली जाते किंवा क्षेत्र म्हटलं जातं, हे क्षेत्र 3 गुणांनी प्रभावित झालेलं आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं लक्षण 14व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि जो गुणातीत होतो, 3ही गुणांच्या पलीकडे जातो, तो मला येऊन मिळतो, अशा प्रकारचं विवरण 14व्या अध्यायामध्ये केलं.
या 15व्या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग असं आहे. सातव्या अध्यायामध्ये आत्मज्ञान व्यवहार काळी टिकवण्याचा जो विवेक अथवा विचार, ज्ञान विज्ञान योग म्हणजे अपराप्रकृती, पराप्रकृती आणि ईश्वर या संकल्पनांद्वारे भगवंतांनी सांगितला, तेच विवरण या अध्यायामध्ये क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या संकल्पनांनी भगवंतांनी केलेलं आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत ब्रह्मवृक्ष किंवा संसार वृक्ष याचं वर्णन करतात. हा 13वा, 14वा आणि 15वा हे ज्ञानकांडाचे अध्याय असल्यामुळं स्वाभाविक हे थोडेसे नीट समजून घेऊनच समजतात. सहज कसं तरी ऐकून समजणारे हे अध्याय नाहीत. भगवंतांनी या अध्यायामध्ये संसार म्हणजे डोळ्यांपुढं दिसणारं जे सर्व जग किंवा दृश्य सृष्टी आहे, सांख्यांच्या भाषेत याला प्रकृतीचा विस्तार असं म्हटलेलं आहे. तर वेदांत्यांच्या भाषेमध्ये भगवंतांच्या मायेचा पसारा असं त्याला म्हटलेलं आहे. असं हे सर्व जग अथवा दृश्य सृष्टी आहे. ती दृश्य सृष्टी एका सूक्ष्म बीजापासून अतिविशाल अशा भव्य वृक्षापर्यंत जसं बीजापासून वृक्ष व्हावा तशी निर्माण झालेली आहे, अशा प्रकारचं विवरण केलेलं आहे. एका अव्यक्त परमेश्वरापासून दृश्य सृष्टी रूप भव्य वृक्ष निघालेला आहे असं या अध्यायामध्ये प्रारंभीच भगवंतांनी सांगितलेलं आहे. या वृक्षाचं एक विचित्र वाटणारं असं वर्णन भगवंतांनी केलं. भगवंत असं म्हणतात की ज्या वृक्षाचं मूळ वर आहे, ऊर्ध्व मूल आहे आणि अनेक शाखा आहेत आणि त्या शाखा खाली पसरलेल्या आहेत. जो अव्यय आहे म्हणजे नित्य आहे, ज्याला नाश नाही, तसंच ज्ञान अथवा वेद ही ज्याची पानं आहेत, छंद ही ज्याची पानं आहेत, अशा प्रकारे या अश्वत्थ वृक्षाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारचा अश्वत्थ वृक्ष की ज्याची मुळं वर आहेत, ऊर्ध्व मूल असा जो आहे आणि खाली पसरलेल्या शाखा, अशा प्रकारचा जो वृक्ष आहे. वृक्ष पाहताना आपण वेगळ्या पद्धतीने पाहतो, ज्याची मुळं जमिनीमध्ये आहेत आणि ज्याच्या फांद्या आकाशामध्ये गेलेल्या आहेत, असे वृक्ष आपण पाहिलेले आहेत. भगवंतांनी सांगितलेला हा ब्रह्मवृक्ष अथवा संसार वृक्ष त्याचं मूळ वर आहे आणि फांद्या खाली आलेल्या आहेत असं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वत्थः प्राहुः अव्ययम, याला अश्वत्थ असं म्हणतात. हा अव्यय असा आहे, याचा नाश होत नाही. छंदांसी यस्य पर्णानी, आणि याच्या पानापानामध्ये ज्ञान आहे. जसं वेदांचं ज्ञान हे छंदांमध्ये जडून राहिलेलं आहे, तसं याचं ज्ञान पानापानामध्ये आहे या वृक्षाच्या. यस्तम वेद स वेदवित, अशा प्रकारे हा वृक्ष जो जाणतो तो वेदवित असं म्हणायला पाहिजे. वेद जाणणारा या महतीचा असा पुरुष असतो जो या वृक्षाचं अशा प्रकारे ब्रह्मवृक्षाचं स्वरूप जाणतो, तो वेद जाणणाराच होऊन जातो असं भगवंत म्हणतात. हा संसार वृक्ष सांख्यांच्या भाषेमध्ये प्रकृतीचा विस्तार आणि वेदांत्यांच्या भाषेमध्ये भगवंतांच्या मायेचा पसारा हा ब्रह्मापासून निर्माण होतो. आणि ब्रह्म सर्वांच्या श्रेष्ठ असल्यामुळं त्याची मूळ ऊर्ध्व आहे असं म्हटलेलं आहे.
भगवद्गीतेमध्ये सांख्यांची प्रकृती आणि पुरुष हे ब्रह्मापासून उत्पन्न होतात असंच 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विवरण केलेलं आहे. त्यामुळे सांख्य विचाराला देखील जोडून भगवंतांच्या त्या मताशीच भगवंत या ठिकाणी ठाम राहून याचं वर्णन करत आहेत. असा हा ब्रह्मापासून निर्माण होणारा वृक्ष असल्यामुळं तो ऊर्ध्व मूल असा आहे. याची उत्पत्ती ब्रह्मापासून आहे. तो अव्यय आहे, याचा अर्थ तो नित्य आहे, तो अविनाशी आहे. त्याचा नाश कोणत्याही पद्धतीने होत नाही. कोणीही याचा नाश करू शकत नाही. हा अविनाशी आहे कारण हा प्रकृती विस्तार किंवा भगवंतांच्या मायेचा पसारा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये सतत अस्तित्वात असणारा असा आहे. त्याचं एक रूप नाहीसं झालं तरी दुसऱ्या रूपाने हा राहतो. बीज नाहीसं झालं तर हा वृक्ष होतो. आणि वृक्षाचीही फळं मिळाली की ती फळं पक्व होऊन नाहीशी झाली की हा बीज होतो. हा फार तर एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये परिवर्तित होतो, पण याचा नाश संभवनीय नाही. ट्रान्सफॉर्मेशन संभवनीय आहे, पण कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये हे सतत शिल्लक राहतं. जर समुद्राच्या पाण्याची वाफ झाली तर पाणी नाहीसं होतं तेवढ्या प्रमाणात, पण वाफ शिल्लक राहते. आणि जर ढग नाहीसे झाले, मेघ नाहीसे झाले तर पाणी होतं. जर पाणी जमिनीत मुरलं आणि नाहीसं झालं तर शेतं पिकतात. अन्नधान्य नाहीसं झालं तर जीव जगतात ते अन्नधान्य खाऊन. आणि ते देह नाहीसे झाले तर पंचतत्वात विलीन होतात. पण याचा नाश नाही. हा अव्यय आहे. कोणत्याही पद्धतीने हा संसार वृक्ष अविनाशीच राहतो आणि जसा असतो तसा त्याच्यापासून परत नवीन जीवन सुरू होतात. अशा प्रकारे सृष्टीची अश्वत्थता म्हणजे सतत परिवर्तनशीलता हा सृष्टीचा दोष नसून तो सृष्टीच्या ठिकाणी असणारा गुण आहे. आणि ते या संसार वृक्षाचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळेच ही सृष्टी सदा नित्य नवीन ताजी टवटवीत असं आहे, अशी आहे. ग्रीष्मामध्ये सगळी वाळून गेलेली सृष्टी आता थोडं जर बाहेर नजर टाकली तर कशी ताजी तवानी टवटवीत अशी होऊन जाते. या संसार वृक्षाच्या पानापानात भौतिक अर्थाने तसंच पारमार्थिक अर्थाने देखील ज्ञान भरून राहिलेलं आहे असं भगवंत म्हणतात. याचा कोणताही तुकडा घ्या आणि त्याच्यावर संशोधन करा. संशोधकाची मती गुंग होऊन जाईल. सर्व सापडणार नाही इतकं ज्ञान याच्यात धरलेलं आहे. भौतिक अंगाने देखील प्रयत्न करा. जितका प्रयत्न कराल तितकं कमी आहे. अजून देखील कोणत्याही एका विषयाचं संपूर्ण ज्ञान हाताला लागलेलं आहे असं भौतिक शास्त्रज्ञ देखील समजत नाहीत. याच्या पानापानामध्ये ज्ञान भरून राहिलेलं आहे. आणि पारमार्थिक अंगाने देखील घ्या, याच्या कणाकणामध्ये ज्ञान आहे. असं असल्यामुळं छंदांसी यस्य पर्णानी असं या वृक्षाबद्दल म्हटलेलं आहे. याची पानं ही वेद रूप आहेत. सत्व रज आणि तम या गुणांनी पोसलेल्या या वृक्षाचं पोषण सत्व रज आणि तम या 3 गुणांनी झालेलं आहे. आणि शब्द स्पर्श आदी विषयांचे अंकुर ज्यापासून फुटलेले आहेत अशा या अश्वत्थ वृक्षाच्या शाखा जशा खाली पसरलेल्या आहेत तशा वरही पसरलेल्या आहेत असं इथं वर्णन केलेलं आहे. अधश्च ऊर्ध्वम प्रसृताः तस्य शाखा
म्हणजे मृत्यू लोकापर्यंत त्याच्या शाखा आहेतच, पण अजून जे लोक समजले जातात स्वर्गादी देवतादी, तिथं देखील त्यांच्या शाखा पसरलेल्या आहेत. कारण या शाखा देखील सत्व रज आणि तम या 3 गुणांनी पोचलेल्या अशा भागाच्याच आहेत. आणि तिथं देखील शब्द स्पर्श आदी विषयांचीच महत्ता चालते. आणि ते म्हणतात की सर्वात शेवटी कर्माचं रूप पावणाऱ्या त्याच्या मुळ्या खाली देखील मनुष्य लोकामध्ये देखील वाढत वाढत अति लांब गेलेल्या आहेत. अधश्च ऊर्ध्वं प्रसृताः तस्य शाखा. या ज्या शाखा आहेत खालून वर पसरलेल्या अशा गुणप्रवृद्धा, सत्व रज आणि तम या 3 गुणांनी प्रवृद्ध झालेल्या फोफावलेल्या अशा आहेत. 14व्या अध्यायामध्ये आपण त्याचं वर्णन पाहिलेलं आहे. कसं हे 3 गुण फोफावतात. गुणप्रवृद्धा विषय प्रवालाहा. तसंच गुण आणि त्या गुणांच्या बरोबर असणारे विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या विषयांनी देखील मजबूत झालेल्या अशा अधश्च मूलानी अनुसंततानी. आणि त्याची खाली गेलेली मुळं कितीतरी खाली लांब खोलवर अशी गेलेली आहेत. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. आणि कर्मानी अनुबद्ध करणारी, बांधून टाकणारी अशी मनुष्य लोकामध्ये झालेली आहेत. भगवंतांनी जे विवरण केलं त्या विवरणामध्ये मूळ अक्षर परमात्मा, त्याच्यापासून मूळ माया अथवा मूळ प्रकृती, त्याच्यापासून त्रिगुण, त्रिगुणांपासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांपासून त्यांची कर्म आणि त्या कर्मांपासून पर्जन्य आदी सृष्टी व्यवहार, औषधी म्हणजे वनस्पती आणि सर्व प्राणी मात्र त्यांची उत्पत्ती आणि मग प्राणी मात्रांची कर्म आणि त्या कर्मांनी, अफाट कर्मांनी प्राणी मात्र करत असलेल्या अशा त्या कर्मांच्या मुळ्या कितीतरी खाली गेल्या मनुष्य लोकांमध्ये की त्या कर्मांच्या मुळ्याच बांधून ठेवतात प्राणी मात्रांना, सोडू देत नाहीत, सुटू शकत नाहीत. आधी सृष्टीची कर्म आहेत, ब्रह्मापासून निर्माण झालेल्या सृष्टीचे अगाध कर्म आहेत आणि त्या कर्मांमधून निर्माण झालेले प्राणी मात्र आणि त्या प्राणी मात्रांची जी अगाध कर्म आहेत त्यांनी अत्यंत खोलवर अशा त्या मुळ्या पसरल्या असं भगवंत म्हणतात. संसार वृक्षाच्या या गुण आणि विषयांचे अंकुर फुटलेल्या शाखा किंवा फांद्या खाली मृत्यू लोकामध्ये तसंच वर स्वर्गादी लोकामध्ये देखील पसरलेल्या आहेत असं भगवंत म्हणतात. या शाखा त्रिगुण तसंच विषय तसंच कर्माचं रूप देखील यथाकाल पावतात आणि यातूनच कर्म विपाक प्रक्रियेचा एक धागा इथं भगवंतांनी सांगितलेला आहे. मृत्यू लोकामध्ये कर्माधिकार मानलेला असल्यामुळं कर्मांमुळं वासना बळकट होते आणि घट्ट बांधून ठेवते असं विवेचन याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि या कर्मविपाक सिद्धांताच्या अनुरोधानेच याच्या उलट न्यायाने कर्मविपाकाच्याच कारणाने विशिष्ट बोधाने जर कर्म केली तर चित्तशुद्धीद्वारा वासना क्षय होतो आणि ज्ञान होण्याची शक्यता या लोकांमध्ये राहते असं या संसार वृक्षाचा विशेष आहे. कर्मानुबंधीनी हा बांधतो जसा तसं कर्म विपाकाच्या एका सिद्धांताप्रमाणे हा सोडवतो देखील. असा संसार बंधनात ओढणारा आणि मुक्ततेमध्ये सहाय्य करणारा असा कर्मविपाक इथं सुचवलेला आहे. या संसार वृक्षाचा नाश कसा व्हायचा, इतका जर तो फोफावलेला असेल आणि याचा नाश होऊन मग अमृतत्वाकडे जाण्याचा काही मार्ग उपलब्ध आहे का याचं विवेचन पुढे आलेलं आहे.
हा अवाढव्य संसार वृक्ष कुठून झाला, सुरू झाला हे कळत नाही. कारण हे जर कळलं तर हा संसार वृक्षच नाहीसा होतो. जर संसार वृक्ष खरा मानला तर तो कुठं आहे त्याची मुळं समजत नाही, कारण त्याची मुळं ब्रह्मामधून निघतात. आणि हा कुठून सुरू झाला हे कळत नसल्यामुळे याचा नाश करून त्याच्या बुडाशी असणारं जे आत्मतत्व आहे किंवा परब्रह्म तत्व आहे ते ओळखणं देखील तितकंच कठीण आहे. त्यामुळं या संसार वृक्षाच्या बुडाशी असणारं जे अमृतत्व आहे ते ओळखण्याचा मार्ग कोणता ते आता भगवंत इथून पुढे सांगतात. भगवंत म्हणतात की या वृक्षाचं जे वर्णिलेलं स्वरूप आहे ते या इहलोकामध्ये उपलब्ध होत नाही. हा वृक्ष एका नजरेत कोणी पाहिलेला नाही. या इहलोकामध्ये सर्व स्वरूप याचं उपलब्ध नाही. आपल्याला दिसतं ते काही थोडं थोडं, एखादी फांदी तरी दिसते की नाही कोण जाणे अशा प्रकारे, आणि काही पानं आपल्याला फार तर दिसत असतील. म्हणून याचं वर्णन न रूपमस्येह तथोपलभ्यते असं म्हटलेलं आहे. याचं यथार्थ रूप असं उपलब्ध नाही, कोणी पाहिलेलं नाही. या वृक्षाचा अंत, आदी आणि आधार देखील कळत नाही. खाली पसरलेला हा वृक्ष ऊर्ध्व मूल आणि अधशाखा असा, आणि काही मुळं त्याची खाली खोलवर पसरलेली आहेत. या वृक्षाचा अंत कुठं होणार आहे हे कळत नाही. जीवनाचा अंत कळत नाही, कर्मांचा अंत कळत नाही, कर्मफळांचा अंत कळत नाही, वासनेचा अंत कळत नाही, पुनरपि जननम पुनरपि मरणम हे किती काळ चालणार हे कळत नाही. याचा अंत कळत नाही. याचा आदी कळणं तर फारच मुश्किल. जिथून त्याची सुरुवात झाली तो तर समजत नाही, आणि याचा आधार देखील, याचा मध्य देखील तसा उपलब्ध नाही. कारण जो आधार म्हणून आम्ही समजतो तो बांधायला कारण होतो, तो अधिकच घट्ट बांधून ठेवतो. नांतो नचादिर नचसम प्रतिष्ठा, त्याला अंत नाही, त्याला आदी नाही, आणि त्याची सुयोग्य प्रतिष्ठा, आत्ता असणारा आधार, अस्तित्व देखील नीट समजत नाही. याला कोणता नियम नाही. कधीही मृत्यू होतो, जन्माचा मृत्यूचा कोणताही नियम नाही, सृष्टी चक्राचा नियम नाही. आता हा पाऊस पडतो तर खूप पडतो आहे असं तुमचं आमचं मत असून उपयोग काही नाही. काही करू शकत नाही. थंडी खूप पडली, तुम्ही काही करू शकत नाही. आता किती काळ हे चालणार, काही तुम्ही तुमच्या हातात काही नाही. याची जी प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेबद्दल तुम्ही काही बोलू शकत नाही, तुमच्या हातातली गोष्ट नाही. सुयोग्य पद्धतीने याचा आधार देखील कळत नाही, कारण आधार घ्यायला गेलं तर तिथं नाश देखील होऊ शकतो. म्हटलं तर याचा हा आधार आहे, म्हटलं तर तुमचा नाश झाला तर त्या संसार वृक्षाला काही पर्वा नाही. नांतो नचादिर नचसम प्रतिष्ठा, हा खोल मुळ्यांचा असा अश्वत्थ वृक्ष, अश्वत्थम एनम सुविरूढ मूलम, त्याची मुळं अत्यंत भक्कम खोल अशी पसरलेली आहेत. भगवंत असं म्हणतात की असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, मात्र हा तोडला जातो. जो तुटतच नाही असं वाटतं असा हा संसार वृक्ष तोडला जातो. त्याचा उपाय भगवंत असं सांगतात की अनासक्ती रूपी बळकट तलवारीने मात्र हा तुटला जातो. अनासक्त रूपी बळकट शस्त्रांनी मात्र याचं छेदन शक्य आहे. हा तेव्हाच अडकवतो की जेव्हा तुम्ही आसक्त असता. तुम्ही जर अनासक्त झालात, देहापासूनच अनासक्त झालात, मुळातून सुरुवात केली, तुमच्या मुलापासून आसक्त होणं, तुमच्या पतीपासून, तुमच्या पत्नीपासून
आसक्त होणं, अनासक्त होणं तुम्हाला कठीण आहे. तुम्ही इतके गुरफटलेले आहात की तुम्ही तुमचा विचार करता, तुमच्या शिक्षणाचा विचार करता, तितकाच तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करता, तितकाच तुमच्या नातवंडांच्या शिक्षणाचा विचार करता. आत्ताच भ्रमिष्ट होता की त्याचं काय होईल या कल्पनेने इथं भ्रमिष्ट होता. तुमच्या लग्नाचा विचार करता तसा तुमच्या मुलांच्या लग्नाचा विचार करता, तसा तुमच्या नातवंडांच्या लग्नाचा विचार करता. हा तुटू शकत नाही. याची पाळमुळं इतकी भक्कम आहेत, याचा बंध इतका पक्का आहे की आसक्ती असली की अडकलातच तुम्ही, असं भगवंत म्हणतात. पण याला तोडण्याचा उपाय आहे. याला तोडण्याचा उपाय भगवंत असं म्हणतात की असंग शस्त्रेण, म्हणजे अनासक्ती रूपी शस्त्राने मात्र हा तोडला जातो. याचा छेद करणं शक्य असतं. असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. मात्र हे शस्त्र दृढ पाहिजे, तसंच असंगता देखील दृढ पाहिजे. ऐकताना बळकट असंगता आणि घरी गेलं की संग बळकट, असं जर राहिलं तर मात्र हा तुटू शकत नाही. हा सतत सर्व काळ असंग शस्त्र बळकट धरलं तरच हा तुटू शकतो, नाहीतर हा तुटत नाही. इतका सहजासहजी तुटणारा हा नाही. पण जो अनासक्ती रूपी तलवार बळकट रीतीने चालवतो तो मात्र हा वृक्ष पार तोडून टाकतो, असं भगवंत म्हणतात. हा जो अमृतत्वाला प्राप्त होण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग त्याच्यामध्ये भगवंत प्रथम सांगतात की असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. त्याच्यानंतर भगवंत सांगतात की ज्याच्यापासून ही पुरातन प्रवृत्ती उत्पन्न झाली. कोणती पुरातन प्रवृत्ती? तर आधीच्या श्लोकामध्ये जी सांगितली की अधश्च ऊर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाहा. ही प्रवृत्ती गुण सत्व रज तमादी प्रवृत्ती आणि शब्द स्पर्श आदी विषय प्रवृत्ती. भगवंत असं म्हणतात की ज्यापासून ही पुरातन प्रवृत्ती निर्माण झाली, ज्याच्यापासून ही पुरातन प्रवृत्ती उत्पन्न झाली, त्याच आदी पुरुषाकडं मी आता जातो असा संकल्प करून आणि जिथं गेलं असताना पुन्हा माघारी येत नाहीत असं स्थान शोधून काढावं, असं भगवंत म्हणतात. ततः पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयाः तमेव च आद्यम पुरुषम प्रपद्ये. असा जो आद्य पुरुष आहे तो आद्य पुरुष मी प्राप्त करून घेईन असा संकल्प करायला पाहिजे. असंग शस्त्र त्यांनी याचं छेदन होतं, अनासक्ती रूपी शस्त्रांनी याचं छेदन होतं. पण हे छेदन करण्यासाठी देखील जिथून या सगळ्या प्रवृत्ती निर्माण होतात त्या ब्रह्मापर्यंत, त्या आदी पुरुषापर्यंत मी जाणार आहे असा संकल्प करावा, असं भगवंत म्हणतात. असा जो संकल्प करतो तो मात्र त्या ठिकाणी जाऊन पोचतो आणि यस्मिन गता न निवर्तन्ति भूयाः. त्या ठिकाणी तो पोचतो तर पोचतोच, पण तिथून तो परत देखील येत नाही. जिथं गेला असताना पुन्हा माघारी येत नाही असं स्थान आपण शोधून काढावं, असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे मूळ ब्रह्म वृक्षापासून निर्माण झालेली ही त्रिगुण प्रवृत्ती, विषय प्रवृत्ती, कर्म प्रवृत्ती ही अनादी कालापासून चालत आलेली आहे, आज नव्हे. आपण त्याच्यामध्ये सापडलेले आहोत. सुरुवातीपासून, कधी फार पूर्वीपासून अशी ही प्रवृत्ती चालत आलेली आहे. जेव्हा वायुर्गंधारी वाशया श्रोत्रम चक्षु स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विलेवरे मूळ प्रवृत्ती यांनीच प्रेरित झालेली आहे.
यतम तेजो जलम यच्चाग्नो तत्तेजो विद्धिभम निहातेनी समुद्राच्या पाण्याची वाफ मग कुठेतरी कमी दाब निर्माण व्हावेत, वारे सुटावेत आणि ते जमिनीवर यावे आहे. त्याच्यापैकी पहिलं म्हणजे अनासक्त रूपी बळकट तलवारीने हा संसार वृक्ष तोडावा, म्हणजे अनासक्ती ही भगवंतांनी प्रथमच उपाय म्हणून सांगितलेला आहे. तसंच आदी पुरुषाकडे मी जाणार आहे असा संकल्प करून जर गेलं तरच त्याच्याकडे जाता येतं, हाही उपाय आधी भगवंतांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर भगवंतांनी पुढचे काही उपाय सांगितलेले आहेत. निर्माण मोहा, जितसंग दोषा, अध्यात्म नित्या, विनिवृत्त कामाः, द्वंद्वैर विमुक्ताः, सुख दुःख संज्ञे गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम् तत्. मान मोह विरहितता म्हणजे एक सूचीचा भगवंतांनी आपल्याला सांगितली. प्रथम अनासक्ती, त्याच्या जाणार असा दृढ संकल्प. तिसरं म्हणजे मोह असं आचरण, निर्माण मोहा, मानरहित असं आचरण. विनोबा असं म्हणतात की 13व्या अध्यायामध्ये जी ज्ञान लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये अमानित्व हे पहिलं लक्षण सांगितलं. ज्ञान लक्षण म्हणजे मनाची इच्छा नसणं. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूप